सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज। आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें। लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। आदेश न्यूज नेटवर्क पुणे। राज्य महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्याकडे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तक्रार अर्ज। आम्ही नोंदणी आणि मुद्रांक विभाग, महाराष्ट्र राज्य सरकारचा कार्यालयासमोर 26 तारीखला ज्यांना आंदोलन केलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं हनुमंत चव्हाण हे बनावट भोगवटापत्रक जोडून गेल्या 3 महिन्यांपासून दस्त नोंदणी करत आहेत, त्यांना कृपया चार्ज देऊ नका। तरी देखील त्यांना चार्ज देण्यात आला। त्यांनी दिनांक 28/8/2025, 29/8/2025 रोजी प्रचंड मोठी गर्दी करून दस्त नोंदणी केली। खरं तर ही हार आहे लोकशाहीची। एवढे दिवस पाठपुरावा करून देखील सर्वसामान्य जनतेची फसवणूक करायचं थांबत नाही। त्यांनी बनावट दस्त नोंदणी करण्यास भाग पाडत आहे। याला जबाबदार कोण आहे? सर्व अधिकारी यामध्ये दोषी आहेत असे आमचे निदर्शनास येत आहे, कारण त्यांच्यावर 2 वेळा निलंबनाची कारवाई होऊनसुद्धा त्यांना परत त्या ठिकाणी ड्युटीवर रुजू करण्याचे धाडस जिल्हा निबंधक कार्यालयाकडून केलं जात आहे। या भ्रष्टाचारामध्ये सर्वच अधिकारी सामील आहेत। कृपया सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य तो न्याय सामान्य जनतेला देण्यात यावा, अन्यथा आम्ही दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्यावर कारवाईची पुढच्या 1 महिना वाट पाहणार आहोत। कारवाई नाही झाल्यास आम्ही आझाद मैदानावर 1000 कार्यकर्ते घेऊन जन आंदोलन करणार आहोत। लोकशाही जिवंत नाही घोषणा करत आंदोलन करणार आहोत, अशी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील, प्रदेश माहिती अधिकार अध्यक्ष श्री गणेश खडगे यांनी सांगितले आहे।